स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा कायम। आज मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सांगली जिल्हा परिषदमध्ये महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत होणार एक बैठक। अजित पवार राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। काय म्हणाले चंद्रकांत दादा पाटील? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। आता सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका झाल्या आहेत, बलाबल ठरलेलं आहे। महायुतीची टोटल 31 होते, 18 + 7 + 6 आणि महाविकास आघाडीची 29 होते। त्यामुळे हे क्लिअर आहे की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल। महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा व्हायचा, भारतीय जनता पार्टीचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा, हे आपापसात बोलून ठरवणं सुरू आहे। पण काही गोष्टीवरून नाराज 1.25 वर्षाचे 4 जिल्हा परिषद अध्यक्ष करू, त्यामुळे कोणाला आज नाही त्यांना उद्या मिळेल। आता फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा की मग ह्या वर्षीचं कोणाला, बाकी सगळं सोपं आहे। उपाध्यक्ष कोण, 5 जी मोठी खाती असतात त्याचे सभापती कोण, हे सगळं सोपं आहे। पहिल्या वर्षी अध्यक्ष कोणाचा, लॉजिकली BJPचा, कारण आमचे 18 आहेत, 16 + 1 + 1। पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं 1.25 वर्ष आम्हाला द्या। अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं आहे की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या। पण शेवटी बसून निर्णय करू। माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक असा लोहचुंबक आहे की तिथे गेले की सगळेजण त्यांचं मान्य करतात, तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात। ते बाबा 2 गोष्टीत तुम्ही मागे जा, 2 गोष्टीत तुम्ही पुढे या, असं करा। त्यामुळे काही नाही आहे, पण जर तुम्ही मुद्दाच उपस्थित केला नाही, कसं माणसांच्या कामामध्ये आहे तर ते नीट करू। सीएम साहेबांच्या समोर हा विषय जाणार आहे। संजय काकांनी हो आहेतच, 6 नेते आहेत, 6 सदस्य निवडून जे आले त्यांचे सगळ्यांचं एकमत आहे असं संजय काकांनी सांगितलंय का? नाही, असं आहे की संजय काकांनी सांगितलंय का तर सांगितलंय, पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्क्वालिफिकेशनचा जर आपण व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक कठोर आलेला आहे, भयानक, की त्याला नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही। निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑनस्पॉटच निर्णय देतो, हात वर केला नाही व्हीपच्या प्रमाणे तर लगेच डिस्क्वालिफिकेशन होतं। त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही आणि असं काही BJP, शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी अजितदादांमध्ये काही असा प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही। महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सन्मान्य प्रदेशाध्यक्ष, सन्मान्य CM साहेब आणि सन्मान्य त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री दोन्ही यांची एक कॉमन बैठक ठिकाणी पार पडणार आहे। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।